नमस्कार मित्रांनो, शुभविवाह या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत. अपूर्वा घरातल्यांना बोलत असते की या घरची सून म्हणून मी तुमच्या भावना समजू शकते, पण ACP अपूर्वा पटवर्धन म्हणून मला ह्या रूमची झडती घ्यावीच लागेल. असे बोलून ते सगळे रूमच्या आतमध्ये जातात. बलदेव, अपूर्वा, अथर्व हे तिघेही रूमच्या आतमध्ये जातात. हे तिघे रूमच्या आतमध्ये गेल्यानंतर भूमी आणि आकाश बाहेरच असतात. भूमी बोलते, हे बघ, आपण सगळ्यांना गोष्टी तर नक्कीच पुरावे जे आहेत ते नष्ट केले आहेत, पण चुकून एखादा जर पुरावा सापडला तर असं होऊ शकते का, अशी भीती तिला वाटत असते. आतमध्ये अपूर्वा गेल्यानंतर बघते की रूममध्ये खूप धूळ असते, कुठलीही गोष्ट व्यवस्थित नसते. असं वाटतं ही रूम कधीच उघडलेली नाही. तर ती बोलते, तुम्ही ना ही रूम म्हणजे उघडली तर नाहीच आहे, पण दुर्लक्षित केली हे रूम. बाकीचे जे तुमच्या घरातल्या रूम आहेत त्यापेक्षा ही रूम पूर्णपणे वेगळी आहे, अशी ती संशयाने बोलत असते. त्यानंतर ती रूममध्ये सगळीकडे शोधत असते तिला काही सापडते का, आणि भूमी आणि आकाश यांच्या चेहऱ्यावरती खूप भीती असते. त्यांना इतकी भीती वाटत असते की आता अपूर्वाला काही सापडेल का, अशी बोलत असते. त्यानंतर काय होतं, तिला ना रागिणीचा फोटो सापडतो आणि ती त्या फोटोकडे बघून म्हणतच असते, हीच का ती रागिणी पटवर्धन, अशी बोलत असते. आणि बलदेवला विचारत असते, हो ना, हीच आहे ना रागिणी पटवर्धन. ठीक आहे, आता मला ना शोधावं लागेल, हिने कोणते कोणते गुन्हे केले आहेत हे सगळं मी शोधून काढेन. इकडे अथर्व टेन्शनमध्ये येऊन बघतच असतो की आता आईच्या कुठल्या कुठल्या गुणांची उलगडा होणार आहे, असा तो विचार करत असतो. तेवढ्यातच ना प्रेक्षकांनो, अपूर्वाला ना एक न्यूजपेपर सापडतो आणि न्यूजपेपरमध्ये कटिंग असते, लिहिलेलं असतं की महाजनच्या कंपनीचे जे CEO आहेत रागिणी पटवर्धन हे गुन्हे करून फरार झालेले आहेत, असं बोलत असतात. तर ही बोलते, हां, ह्याच्यावरती ना तारीखही आहे आणि यानुसार मला नक्की समजेल काही गोष्टी कधी झाल्या ते. त्यानंतर तिला एक डायरी सापडते आणि त्या डायरीकडे बघून ती म्हणत असते, ही डायरी कुणाला माहिती आहे का, या डायरीबद्दल कुणाला माहिती आहे का, अशी विचारत असते. तर भूमी बोलते, नाही, आम्हाला या डायरीबद्दल काहीच माहिती नाही. त्यानंतर अपूर्वा बोलते बलदेवला, हे बघ बलदेव, मला ना आता रूममध्ये काही सापडले नाही, पण जे सापडलं आहे ना त्यावरून ना मी सगळ्या गोष्टी नक्कीच क्लिअर करेन. आणि असंही तू बोलतोस ना, भूमी आणि आकाशला या रागिणीने खूप त्रास दिला आहे, त्यामुळे मी तिचे सगळे गुन्हे शोधून काढेन आणि ती जिथे जिथे असेल ना तिथून मी तिला शोधून काढेन. हे सगळं भूमी आणि आकाश ऐकत असतात आणि त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर ते दोघे काय करतात, घराच्या वरती टेरेसवर जातात, कारण की त्यांना आता दोघांना मोकळेपणाने बोलायचं असतं. जी भीती झाली असते, वाटलेली असते, त्याबद्दल एकमेकांशी बोलायचं असतं. त्यानंतर वरती टेरेसवर गेल्यानंतर ते खूप भिलेले असतात. तिथे एक पाण्याची बॉटल असते. आकाश हळू जाऊन ते पाण्याची बॉटल घेते आणि तो स्वतः पाणी पितो. त्याचबरोबर तो भूमीजवळ जातो. भूमीला म्हणतो, भूमी, तू ठीक आहेस ना, काळजी करू नकोस, असं बोलू ना तिलाही पाण्याची बॉटल देतो आणि भूमी ना हळूहळू ते पाणी पित असते. त्यानंतर आकाश बोलत असतो, हे सगळं का व्हायला लागले असं, इतकी 7 वर्ष झालं आपण सगळं हे लपवून ठेवलं होतं, ते हळू का उघडायला लागलं आहे. तर भूमी बोलते, हो ना, ज्या व्यक्तीचा चेहरा आपल्याला कधीच बघायचा नव्हता त्या व्यक्तीचा चेहरा आता आपल्याला बघायला लागत आहे. जिचं आपल्याला नाव कधीही ऐकायचं नव्हतं तिचं नाव सारखं आपल्या कानावरती पडत आहे. का सगळं हे व्हायला लागलं आहे, मला जे संकेत मिळाले होते त्याचे हे परिणाम आहेत का, अशी बोलत असते. आकाश बोलतो, हे असं कशाला बोलतीस ना तू सारखं, असं काही नाही, तू तुझी काळजी करू नको. आणि हे बघ, तिचं काम आहे ना, आणि आत्या ना त्या लँड घोटाळ्यामध्ये सापडली आहे ना, म्हणूनच ती केस इन्व्हेस्टिगेट करते. आणि हे बघ, तिच्याकडे काही तेवढीच कामं आहेत का अपूर्वाकडे, सांग बघू तू, ती काय तेवढंच करत बसणार नाही, बाकीची भरपूर कामं आहेत ना, थोडीच ती पूर्ण डीपमध्ये जाणार आहे केसच्या, असा बोलत असतो. तर भूमी बोलते, आकाश, एक काम होऊ शकतं का रे, तू तुझ्या ओळखी आहेत ना पोलीसमध्ये, मग तू एक काम कर ना, अपूर्वाला ह्या केसपासून लांब कर ना, असं बोलतं. तर बघ आकाश बोलतो, हे काय तू बोलतेस, तू असं कसं शक्य आहे ना, आणि जरी माझ्या ओळखी असल्या तर मी काय सांगणार ना त्यांना, कारण तरी काय देणार, आणि असं बोलून ना आपणच स्वतः फसल्यासारखं होईल, आपण संशयित असल्यासारखं दिसेल, असं तो बोलतो. तो भूमी बोलते, हां, तू बरोबर आहे, तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण आता काय करायचं आपण, सांग बघू. अपूर्वाला असं करूया का रे, आपण अपूर्वाला सगळ्या गोष्टी सांगू एका विश्वासात घेऊन, असं भूमी बोलते. तर आकाश बोलतो, वेडी आहेस का तू,
आणि कशावरून ना तिला सगळं त्याच्या सगळ्या डिटेलमध्ये कळतील असं काही होणार नाही, सगळं तिला नाही कळणार, तू काळजी करू नको असं बोलत असते. तर भूमी बोलते असं कसं बोलतोयस ना आकाश तू, हे बघ आपल्याला वाटलं होतं का की 7 वर्षानंतर त्याचं नाव निघेल, हा सगळा उडगला होईल, ती गुन्हेगारीच्या केसमध्ये सापडेल, तीच केस अपूर्वाला भेटेल आणि तीच तपासणी करायला असं आपल्याला वाटलं होतं का, असं ह्या दोघांचा विषय चालला असतो. तेवढ्यातच ना त्यांना कोणतं आल्यासारखं जाणवतं आणि भूमी एकदम दचकते आणि बघत असते पाठीमागं कोण आला आहे, कारण की आकाशने बघितले असं पाठीमागून कोणतं येत आहे. त्यानंतर तो विचार करतो हा कशाला आला आहे ते, कारण की टेरेसवरती ना बलदेव आला असतो प्रेक्षकांनो आणि ते दोघे खूप भिलेले असतं. त्यांना असं वाटतं की याने आपल्या म्हणणं ऐकलं असेल का, आपण जे बोलत असतो ते. तेवढ्यातच बलदेव येतो आणि एकदम शांतता पसरते. या दोघांना समजत नाही की त्याने कितपत आपलं ऐकलं आहे. तेवढ्यात बलदेव बोलतो मला ही अपेक्षा नव्हती, असं बोलल्यानंतर त्या दोघांना वाटतं की आपलं ह्याचं बोलणं ऐकलं आहे का. पण तेवढ्यातच तो बोलतो मला खरंच अपूर्वाकडून ही अपेक्षा नव्हती, अपूर्वाने असं करायला नाही पाहिजे होतं, हे करण्यामुळे तुम्हा दोघांना किती त्रास होतो हे मला खरंच समजतंय, असं बोलत असतो. आणि तो ना हात जोडून त्या दोघांची माफी मागतो. मी ना अपूर्वाकडची तुमची माफी मागतो, अपूर्वाने जे केलं आहे त्यासाठी मी तुमची माफी मागतो, बलदेव असं बोलत असतो. बलदेव म्हणतो हे बघा तुम्ही दोघं माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे मला माहिती आहे आणि मी ना तुम्हा दोघांना ह्या अशा कंडिशनमध्ये पाहू शकत नाही. तर आकाश बोलतो बलदेव तू असं कशाला बोलतोयस रे, तू कशाला माफी मागतोयस रे. आणि हे बघ अपूर्वाची ती ड्युटीच होती ना आणि ती तिची ड्युटी करत होती. पण एक बोलू का, हे बघ अपूर्वाने जर ही केस घेतली ना तर ना सारखं ना आत्याचं नाव घरामध्ये निघेल आणि त्यामुळे घरामध्ये पूर्ण निगेटिव्ह वातावरण होईल. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तू अपूर्वाशी बोलावं या विषयाबद्दल, की या केसमधून तू माघार घ्यावी. त्यानंतर बलदेव बोलतो हां बरोबर आहे तुझं, तू म्हणतोयस ते बरोबर आहे, मी ना तसंच करेन, मी अपूर्वाशी ह्याविषयी नक्की बोलेन ना, पण तुम्ही दोघं खरंच काळजी करू नका आणि आय एम एक्स्ट्रीमली सॉरी असं तो डबल म्हणतो. आणि त्यानंतर तिथून तो निघून जातो. इकडे तो जात असतो तेव्हा हे दोघे टेन्शनमध्ये असतात. तेव्हा भूमी म्हणते खरंच अपूर्वा करेल का, माघार घेईल का अपूर्वा, असं बोलत असते. आकाश नक्की घेईल ना ती माघार, आता काय करायचं सांग ना तू, मला खूप भीती वाटत आहे, 7 वर्षानंतर ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा होईल का रे आकाश, अशी ना ती खूप भिवून ना आकाशशी बोलत असते. तेवढ्यातच ना प्रेक्षकांनो क्षितिजाला एक स्वप्न पडलेलं असतं आणि त्या स्वप्नामध्ये 2 गुंड ना तिचा हात पकडून तिला ओढत असतात आणि ती ओढत असते आई आई बाबा बाबा वाचवा मला कोणतरी घेऊन जात आहे, अशी ना ती ओढत असते. तिचा हा एक हात दुसरा ना भूमीच्या हातात असतो आणि आकाश आणि भूमी दोघेही ना तिला असे ओढत असतात आणि ओढत असतात की सोडा क्षितिजाला सोडा, असे ते दोघे बोलत असतात. हे स्वप्न ना खूप भयंकर असतं. आकाशही खूप भिलेला दाखवला आहे त्या स्वप्नामध्ये. तो ओढत असतो क्षितिजाला सोडा रे सोडा माझ्या मुलीला, आणि पाठीमागून ना त्याच्या कोणतर गुंड आलेला असतो. हे सगळं खूप बेकार स्वप्न ना क्षितिजाला पडलेलं असतं आणि ना ती झोपेमध्ये असे ना चलबिचल असते, रडत असते सोडा मला आई बाबा अशी बोलत असते. तेवढ्यातच काय होतं भूमीला जाग येते, भूमीला समजतं क्षितिजाला काहीतरी होते आहे. मग ती उठवते बाळा काय झालं तुला, का अशी करतेस तू, का अशी बोलतेस तू, अशी बोलत असते. त्यानंतर तिने ते बघितलेलं असतं झोपेमध्ये की ना ती अशी कशी तर करत असते, खूप भिलेसारखी करत असते. मग ती उठते आणि तिला जवळ घेते आणि कुशीमध्ये घेते, बोलते क्षितिजा बाळा काय झालं तुला, काय एवढी तू भिली आहेस, काय झालं आहे मला सांग ना, काय स्वप्न पडलं का तुला वाईट, अशी बोलते. क्षितिजा बोलते आई मला ना कोणतं ना घेऊन चालले होते, 2 गुंड होते आणि तुम्हाला हाताने ओढत होते ना, तरी ना ते थांबत नव्हते. तर आईला खुशीमध्ये घेते आणि बोलते हे बघ बाळा बाबा पण गेलेत ना आज कामासाठी, पण येतील ते लवकरच येतील, तू काळजी करू नको आणि आईन बाबा जवळ असताना तुला काय होणार आहे का सांगू, तू अशी काळजी करू नको आणि भिवून जाऊ नको, आम्ही आहेत ना तुझ्यासोबत, असं बोलतं. आणि चल आता तू ना मी तुला झोपवते, अशी बोलून ना तिला झोपवण्यासाठी घेते आणि ना तिला गाणं म्हणून तिला झोपवते. त्यानंतर तेवढ्यातच ती काय करते, ती झोपल्यानंतर ना आकाशला व्हिडिओ कॉल करते आणि आकाशला फोनवरती बोलत असते. तेवढ्यातच भूमी ना अशी झोपेत सावळत असते. मला ना तुम्ही दोघे खूप आवडता, मला तुम्ही दोघे सोडून कधीच जाऊ नका, तुम्ही मला दोघे कधीच सोडून जाऊ नका, मला तुम्ही दोघे नसला ना खूप भीती वाटते, अशी ती बोलत असते. आणि भूमी विचार करत असते हे काय होत आहे सगळं, आत्याचं नाव ना काल निघालं तर हे सगळे वाईट संकेत व्हायला लागलेत का, असा ते विचार करत असते. आणि ना क्षितिजा गाढ झोपलेली बघते आणि तिला बरं वाटतं. तिला असं वाटतं काही जरी झालं ना क्षितिजाला पावली आमच्या दोघांची गरज आहे आणि आम्ही तर त्याच्यासाठी काही करू, अशी ती बोलत असते. इकडे अपूर्वाला ना कोणत्या तर कामासाठी म्हणजेच
मुख्यमंत्र्यांची ड्युटी लागलेली असते, त्यामुळे ती दिवसभर तिथेच असते. मग तेवढ्यात हवालदार येतात. हवालदाराला ती बोलते, काय झालं आहे, मुख्यमंत्र्यांची ड्युटी लागल्यामुळे ना मला काही वेळ भेटला नाही. बरं, त्या लँड घोटाळ्याच्या केसमध्ये काय आहे अपडेट मला सांगा. आणि हे बघा, मला काही करून त्याबद्दल अपडेट हवी आहे. कोणतीही प्रोसेस करा, कशीही करा, पण फास्ट करा आणि पटकन मला त्याबद्दल अपडेट द्या ॲट एनी कॉस्ट, असे ना ती हवालदाराशी बोलत असते. तर हवालदार बोलतात, हो मॅडम, तुम्ही काळजी करू नका. आता तो मोहनगिरी सापडला आहे ना, आता हळूहळू आपल्याला सगळ्याच गोष्टी नक्कीच समजतील आणि मी त्याबद्दल अपडेट तुम्हाला लवकरच देईन, असा हवालदार बोलतो आणि तिथून निघून जातो. तेवढ्यातच अपूर्वाला गाडीमध्ये ती ठेवलेली डायरी दिसते आणि तिच्या लक्षात येतं की दिवसभरात आपण ती डायरीच बघितली नाही. तेवढ्यात ती डायरीकडे जाणार, तेवढ्यातच तिथं बलदेव येतो. बलदेवला बोलते, अरे तू इथे कसा काय. तर बलदेव बोलतो, काही नाही, असं चालू आहे. बलदेवला बघून अपूर्वाला आनंद झालेला असतो आणि ती खुशी झालेली असते. अरे वा, छान ना, तू आलास इकडे. व तुझं इकडे काही काम होतं का. तो बोलतो, नाही तसं काही नाही, मी ना तुझ्यासाठी एक घेऊन आलो आहे. आणि तो ना बॅगमधून आईस्क्रीम करतो. तुझं आवडतं आईस्क्रीम घेऊन आलो आहे मी, असं बोलतं. तर ती बोलते, हे काय, आपण उद्याही भेटलो असतो ना, आजच कशाला भेटायचं नाही, कॉलही केला नाहीस. तर तो बोलतो, नाही माझ्या मीटिंग संपल्या होत्या ना, मी विचार केला इथं येतं आपली धावती भेट द्यावी म्हणूनच आलो मी, असं तो बोलत असतो. पण त्याच्या मनामध्ये डोक्यामध्ये वेगळंच काय तर चाललं असतं. तर ती बोलते, हे बघ, बोलायचं आहे का तुला काय. तर तो बोलतो, हां. पण तो बोलतो, हे बघ अपूर्वा, मी ना आधीच तुझी माफी मागतो. मी जे काही बोलणार आहे त्यामुळे तुझ्या कामामध्ये इंटरफेअर होत असेल, पण त्याच्यासाठी मी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पण एक गोष्ट तुला मागू शकतो का. हे बघ, तू ना रागिनी पटवर्धनची केस आहे ना, त्यामधून तू बाजूला होऊ शकतेस का. ही केस दुसऱ्या कोणाला तर देऊ शकतेस का तू, असा बोलत असतो. काय आहे ना, तिच्यामुळे ना आकाश आणि भूमी खूप हर्ट होतात. तिचं नाव जरी निघालं ना तर घरामध्ये खूप वाईट वातावरण होतं आणि मला असं वाटतं तू ते नाव काढू नये. तर इकडे ती बोलत असते, हे बघ, तू आईस्क्रीम दिलं ना त्याबद्दल नक्कीच थँक्यू हां, आणि तू इथपर्यंत आलास माझ्यासाठी त्याहीसाठी थँक्यू. पण हे लक्षात घे, तू सॉरी जरी म्हणला असलास तरीही तू माझ्या केसमध्ये ढवळाढवळ केली आहेस. आणि लक्षात ठेव, तू असं का करतोयस तू सांग बघू. आणि जर ना मी जर ही केस घेतली नाही तर दुसरं कोणतरी घेणारच ना, असं बोलत असतो. तर इकडे बलदेव बोलतो, हे बघ, तू म्हणतेस ते बरोबर आहे, मला पटतं आहे. पण काय आहे ना, तूच जर ते नाव रिपीट केलंस तर आपल्या घरच्यांना खूप त्रास होईल आणि ह्या केसबद्दल तू नाहीच घेतलीस तर खूप बरं होईल, असं तो बोलत असतो. आणि आतापर्यंत ना आपल्या रिलेशनमध्ये मी तुला कुठलीच गोष्ट मागितली नाही, पहिल्यांदाच मी तुला काय तर मागतोय. त्यामुळे मला असं वाटतं तू माझं ऐकलंस तर बरं होईल आणि आपल्या ह्या रिलेशनसाठी खूप छान होईल. घरामध्ये वातावरण छान होईल आणि भूमी आकाशला जो त्रास होते तो होणार नाही. आणि माझ्यासाठी ते दोघे खूप आहेत ग, दुसरं माझ्याकडसाठी कोणच नाही आणि त्यांना होणारा त्रास मी बघू शकत नाही. हे सगळं ऐकून अपूर्वाला आश्चर्य वाटतं. अपूर्वा बोलते, हा एवढं का पाठीमागे लागलाय, असं बोलत असते. असा अपूर्वा विचार करत असते. अपूर्वा म्हणते, जर आकाश आणि भूमीच्या बाबतीत मला सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर मला ना यामध्ये पटलंच पाहिजे. तर इकडे ती बोलते, हे बघ, मी जरी नाही केस घेतली तर दुसरं कोणतरी घेणारच ना, आणि मी ना वेळोवेळी तुला अपडेट देत जाईल ना, ती गोष्ट चांगली आहे ना, सांग बघू. हे बघ, लक्षात ठेव, मी जर एक केस सोडली तर माझ्यासारखे बरेच आहे डिपार्टमेंटमधले लोक आणि त्यांनी जर केस हातात घेतली तर आपल्याला कोणतीही अपडेट भेटणार नाही. आणि मी ना शेवटी वेळोवेळी आपल्या घरच्यांचा विचार करेनच ना, सांग केस सॉल्व करताना, आणि तुला अपडेटही भेटतील. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आणि अजूनही तुला तसं वाटत असेल तर ठीक आहे, मी विचार करेन ही केस सोडण्याचा, अशी ती बोलते. तिचंही बोलणं ऐकून बलदेवला वाटतं हे बरोबर बोलते ना. ते बोलते, नाही नाही ठीक आहे, तू म्हणतेस तीच बरोबर आहे, मी ना माझं बोलणं परत घेतो, काळजी करू नको, तू तुझी केस कंटिन्यू कर, असं तो बोलत असतो. आणि तो विचार करतो, हे बरोबर आहे ना. अपूर्वा बोलते, तेच बरोबर आहे. जर एखाद्या दुसऱ्या कोणी केस घेतली तर आपल्याला काही अपडेटही भेटणार नाही किंवा तो आपल्या भावनांचाही विचार करणार नाही. पण अपूर्वा नक्कीच करेल आपल्या भावनांचा विचार आणि ती काही घरातल्यां त्रास होऊन देणार नाही. आणि मी आहेच ना भूमी आणि आकाशसोबत, असं तो बोलतो. त्यानंतर तो बोलतो, हां ठीक आहे चालेल, बरं तू जेवली आहेस का सांग, सकाळपासून आहेस ना तू उपाशी, चल आपण दोघी जाऊया, इथंच शेजारी ना हॉटेल आहे, आपण दोघी जाऊन जेऊया. तर ती बोलते, नाही, तू पण कंटाळा असशील ना, दिवसभर काम करून मीटिंगमध्ये होतास ना, मीही कंटाळा आहे, तू घरी जाऊन रेस्ट कर, मीही घरी जातो, असे बोलतो. तर बोलतो, ठीक आहे, गुड नाईट बोलतो, आपण ना उद्या भेटू, तूही जाऊन घरी रेस्ट कर, मीही जातो, असं बोलू ना तो बाय करतो. ते बोलते, मी तुला सोडू का. तर तो बोलतो, नाही आहे, माझी गाडी जवळच पार्क केली. त्यानंतर बलदेव तिकडून गेल्यानंतर अपूर्वा मनात विचार करते, असंही ही खूपच सेन्सिटिव्ह केस दिसते आणि मला भूमी आणि आकाशच्या आयुष्याबद्दल सगळं जाणून घ्यायचं असेल
तरी या केसमध्ये लक्ष घालावंच लागेल आणि ती त्या डायरीकडे बघत बसलेली असते. तेवढ्यातच काय होतं, आकाशला रिंग होते. आकाश फोन उचलत ना केबिनमधून बाहेर येतो आणि तो घाबरलेला असतो. काय एवढ्या रात्री भूमीने फोन केला असेल? इकडे भूमी फोनवरती बोलत असते, कारण की क्षितिजा झोपलेली असते आणि ती खूप हळू बोलत असते. आकाश आकाश, अरे ऐक ना, क्षितिजाला ना खूप वाईट स्वप्न पडलं. का असं स्वप्न पडलं असेल? तर तो बोलतो, हे बघ तू एवढी काळजी करू नको. कसं आहे ना, आपण तिघे खूप अटॅच आहे आणि आपल्याबद्दल तू खूप खूप पॉझिटिव्ह आहे आणि आपल्याबद्दल जे चाललं आहे त्यामुळे तिला असं स्वप्न पडलं असेल. तू त्याची काळजी करू नको. तर भूमी बोलते, आकाश बघ ना, 7 वर्षाची गोष्ट आपण लपवून ठेवली आहे, तीच परत परत काय येते. मला खूप भीती वाटते. आता आपण काय करायचं सांग बघू? खरंच अपूर्वाला काही सापडेल का? अपूर्वाला काही कोणते क्लूज भेटतील का? तर इकडे आकाश बोलत असतो, तू काही काळजी करू नको. असंही बलदेव बोललाय ना त्याच्याशी, आणि जरी बलदेवचं तिने ऐकलं नाही तर आपण दुसरा काय तर नक्कीच मार्ग शोधू असं बोलत असतो. तरी तो बोलतो, हे बघ तू आज रात्री काही झोपू नकोस, तू जागरूक राहा, मी सकाळी येतोच लवकर, असा तो बोलत असतो. त्यानंतर ती बोलते, असं का बोलतोयस तू? आणि असं हे बघ, मला काही जर केलं ना तर रात्रभर काही झोप लागणार नाही या टेन्शनमुळे, त्यामुळे मी तर काही झोपणारच नाही. तू काळजी करू नको, मी सगळीकडे हँडल करेन असं बोलत असते. तर आकाश बोलतो, हे बघ तो चोर ना काल येऊन गेला ना, तो चोर, त्याला हाताखाली काहीच लागलं नाही, त्यामुळे आज रात्री त्याला येण्याची आणखी शक्यता आहे बरं का, दाट शक्यता आहे. त्यामुळे तू जागरूक राहा. काही जरी झालं ना तर लक्ष ठेवायला लागेल तुला. तू झोपू नकोस, आकाश बोलत असतो. आणि हे बघ मी तुला सांगतो, जर काय असेल ना तर मला कॉल कर पटकन, काळजी करू नको हं, मी भूमी सकाळी लवकर येईन असं ना आकाश फोनवरती तिला बोलत असतो. आणि तेवढ्यातच काय होतं, भूमीला ना खिडकीतून गेटच्या लाईट्स आहेत ना त्या ऑन अँड ऑफ झालेल्या जाणवतात आणि ती एकदम भीते. तिला काहीतरी ना तशीच काहीतरी सावड दिसल्यासारखी दिसत असते. ती बोलते आकाशला, आकाश अरे असं कसं झालं रे? आपल्या घरच्या लाईट आहे ना ते एकदम ऑन अँड ऑफ झाल्या, काय झालं असेल नक्की? मला खूप भीती वाटते अशी ना आकाशला बोलत असते. तर आकाश बोलतो, हे बघ मी तुला बोललो होतं ना, तो ना चोर परत डबल येऊ शकतो, त्यामुळे तुला अलर्ट राहायचं आहे. आणि हे बघ मी ना घरामध्ये सेन्सर बसवले आहे, त्यामुळे जर घरामध्ये कोण शिरण्याचा प्रयत्न करत असेल तर ना घराचे लाईट्स ऑन होणार आहे, तू लक्ष ठेव. त्यामुळे ती खिडकीतून वाकून बघत असते आणि तिला त्या घराचे लाईट्स ऑन ऑफ झालेल्या दिसतात. आता ती विचार करते, खरंच तो चोर आला आहे का, अशी ती बोलत असते आकाशला फोनवरती. आकाश बोलतो, भूमी काय झालं आहे? भूमी भिवू नकोस तू, मी आहेच तिथं. भूमी काळजी करू नकोस, तू अलर्ट राहा, भूमी तुला सांगतो असं बोलत असते. तर ती बोलते, का रे तू एवढा कॉन्फिडेंटली कसा बोलू शकतोस रे तू? काय झालं आहे नक्की सांग, कशावरून तो चोर असेल? तशी ती भीतीने खूप बोलत असते. तर आकाश बोलतो, तुला सांगितलं ना लाईट्स मी ऑन झाल्या आहेत ना, याचा आता कोणत्या घरात शिरण्याचा प्रयत्न करतोय. मग ती बोलते, एक काम कर ना आकाश, तू बलदेवला दादाला आणि अथर्वला फोन कर ना, मी पटकन बघते जाऊन अशी बोलत असते. आणि ती पळत असते कारण की तिला क्षितिजाला बघायचं असतं. इकडे आकाश ना बलदेव आणि अथर्वला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो, पण ना त्याचा फोनच लागत नसतो. त्यामुळे तो खूप टेन्शनमध्ये असतो. तो कट करून सारखा फोन लावत असतो, पण त्याचा फोनच लागत नाही. प्रेक्षको, पुढच्या एपिसोडमध्ये तर खूप इंटरेस्ट नाही, कारण की लग्न करून आल्यानंतर गृहप्रवेश करताना अपूर्वा जेव्हा घरामध्ये पाऊल टाकते तेवढ्यातच ना घरातली लाईट्स जातात प्रेक्षक. आणि त्यानंतर आतमध्ये रूममध्ये गेल्यानंतर तिथे एक मायक्रोफोन असतो आणि त्याच्यातून आवाज येत असतो, 7 वर्षापूर्वी जे तुम्ही गुन्हे केले आहे त्याचा मी उलगडा करणार असे ते बोलत असते. आणि भूमी तिला बोलते, काळजी करू नकोस, आपण दोघी मिळून ना घरामध्ये पूर्ण लाईट आणू, उजाला आणू. तर ही बोलते, हे बघ आता तर ही सुरुवातच आहे अशी ना ती मनातल्या मनात बोलत असते. आणि इकडे आकाश आणि भूमी ते फोनमध्ये बोलणं ऐकून, साऊंड ऐकून खूप भिलेले असतात. हा एपिसोड इथेच संपतो प्रेक्षको.